बंद कर ना तो खाली पड. ठीक आहे. आता 9:06 झालेली आहे. आता आपण आजच्या सेशनला सुरुवात हो हो करूया. कमलवीर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सेशनला सुरुवात करावी. कमलवीरजी. जी. कमलवीरजी. हा, सुरू करूयात सर. हो का? नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं नमस्कार. सर्वांना जय भीम. आजचं हे आपलं सती साधना वर्कशॉपचं 6वं सत्र आहे. हे सत्र एका विशिष्ट परिस्थितीत होते. आज होईल का नाही सत्र मला शंका होती, परंतु होऊ शकते ते. सगळं जग ज्या कोरोनाच्या संकटातून जाते आणि आपण कोणाला फोन लावला की लगेच ज्याची आपल्याला जाणीव करून दिली जाते की सगळं जग हे कोरोनाच्या संकटातून जात आहे वगैरे वगैरे, आणि आपण दररोज ऐकतो. पण जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, सारखी सारखी ऐकतो, तर ती गोष्ट बऱ्याचदा दुर्लक्षित होते की काय तेच तेच तेच. आणि त्याच्यामुळे त्याचं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य राहत नाही. आपण थोडं केअरलेस होतो, आपण निष्काळजी होतो त्याच्याबद्दल. परंतु जेव्हा ती गोष्ट आपल्या बाबतीत घडते मग मात्र आपली थोडीशी झोप उडते. तशी थोडी आमची झोप उडाली, म्हणजे चांगली झोप उडाली होती. कालपासून आमच्या मॅडम सुनंदा साळवे कोरोना बाधित म्हणून त्या सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट आहेत आणि आता ते आपल्या सत्रामध्ये आहेत. तर त्यांना काल ऍडमिट झाल्यानंतर आणि काल आमच्याही दोघा तिघांच्या टेस्ट केल्यानंतर त्याचे रिपोर्ट अजून यायचे, पण बहुधा काही नसावं, कारण आम्हाला काही जाणवत नाही. तसं मला तरी काही जाणवत नाही. मुलगी आहे, जावई आहेत, पण सुनंदा ऍडमिट झाल्यामुळं थोडस घरामध्ये काल जास्त तणावाचं वातावरण होतं. आजच्या आजच त्यांना थोडी सुधारणा जाणवते. सुरुवातीला त्यांनी 2 मिनिट आपल्याला जय भीम केला. पण या घटनेनं मलाही थोडस म्हणजे पुनरावलोकन करण्याची, जीवनाचं पुनरावलोकन करायचं. तसं तर आपण
पहिल्यापासून म्हणतोच आहे, त्यातली जी सत्र आहेत ते आपल्या जीवनाचं संशोधन आहे. आणि संशोधन म्हणजे जे काही घडतंय ते, जे काय होतंय ते आपण अनुभवतो, पाहतो. काय काय घडतंय, काय घडतंय, तर काही घडू शकतं. एनिथिंग कॅन हॅपन ॲट एनी टाइम, असं खरं म्हणजे जीवनाचं स्वरूप आहे. आपलं जीवन आपण हे परिस्थितीच्या अधीन असतं. आपलं जीवन हे संस्कारांच्या अधीन असतं. आणि संस्कार हे निसर्ग निर्माण करतो. सब्बै संखारा, सर्व संस्कार, त्याचं स्वरूप आपण शिकतो. सब्बै संखारा अनिच्चाती, सब्बै संखारा दुःखाती. असं कधी कधी आपल्या गाथा पाठ असतात, परंतु त्याचा जोपर्यंत आपला वास्तविकतेशी सामना होत नाही तोपर्यंत आपल्याला याचा अर्थ कळत नाही. तो काल मला सुद्धा नव्यानं कळाला, अजूनही कळतोय की सब्बै संखारा दुःखाती म्हणजे काय. जरा आणखीन काही नवीन गोष्टी कळायला, ज्या परिस्थितीतून संपूर्ण जग जात आहे, त्या परिस्थितीतून आमचं घर जात आहे, त्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत. आणि काल जरा तणावजन्य परिस्थिती होती. आता ही आपण साधना करतो, याच्यामुळे थोडस आपल्याला आपल्या मनावर कार्य करता येतं. आपल्या मनाच्या संपर्कात आपण जाऊन आपण जीवनाचं स्वरूप आपण अनुभवतो, पाहतो आणि लक्षात येतं जीवन असंच आहे. जीवन हे असंच आहे. कसं आहे? सब्बै संखारा दुःखाती, दुःख आहे. बुद्धांनी सत्य सांगितले आणि बुद्धांनी सत्यच सांगितले आणि सत्यच सांगत राहतात बुद्ध. एच बुद्धा अतीताचे, एच बुद्धा अनागता, पच्चुपन्नाचे बुद्धा. मागचे, पुढचे आणि आत्ताचे हो पाहणारे बुद्ध सत्य पाहतात, सत्य सांगतात. तर हेही सत्य सांगितलं त्यांनी. सब्बै संखारा दुःखाती, सर्व संस्कार दुःख आहेत. परंतु त्यांनी हेही शिकवलं की दुःख हे सत्य आहे. हे स्वीकारलं तर दुःख राहत नाही. दुःख राहत नाही, कारण ते एक सत्य म्हणून आपण स्वीकारतो आणि आपण असं म्हणत नाही 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 मला नको. कारण आपण नको म्हणण्याला आणि हो म्हणणार त्याच्यात काही फरक पडणार नाही. ते जसं आहे तसं आहे. जीवन जसं आहे तसं आहे. सब्बै संखारा दुःखाती, याचं भान येते, याचं सती येते की संस्कार म्हणजे जीवन, जीवन म्हणजे जग. कारण जीवन हा जगाचाच भाग आहे, निसर्गाचा भाग आहे. आपण निसर्गाची निर्मिती आहोत. आपण जेव्हा आपल्याकडे पाहतो तेव्हा आपण जगाकडे पण पाहतो, कारण आपण जगाचा भाग आहोत. संस्कार जगामुळं, निसर्गामुळं घडतात, होतात. त्याच्यातून आपली निर्मिती आहे, त्याच्यातून आपलं अस्तित्व निर्माण होतंय. आणि हे अस्तित्व, हे संस्कार दुःख आहेत. हे कोरोनाच्या निमित्तानं अनेक लोक अनुभवत आहेत आणि आपण अनुभवतोय, तो मीही अनुभवतोय. परंतु एक चांगली मलाही पडताळणी झाली याच्यातून. एक आपण जी काही प्रॅक्टिस करतो ती व्हेरीफाय होते, त्याची शहानिशा होते, ती योग्य आहे की नाही. कशी शहानिशा होते? आपण पाठ केलेला आहे, सब्बै संखारा दुःखाती, यदा पय्याय पश्यति अथ निबिंदती दुःखे एस मग्गो विशुद्धिया. की हा जो जागृतीचा मार्ग आहे, विशुद्धीचा मार्ग आहे, हा मार्ग काय सांगतो की सर्व संस्कार दुःख आहेत. आणि हे जो प्रज्ञेनं पाहतो म्हणजे जागृतीनं पाहतो, सतीनं पाहतो, भानावर येऊन पाहतो, जागृतीनं पाहतो, म्हणजे अपमादानं पाहतो.
गाफील राहत नाही, जीवनाविषयी गाफील राहत नाही. जो जीवनाविषयी गाफील राहत नाही म्हणजे जागृत राहतो, सतीमध्ये राहतो, त्याला ती जी समज आहे, ती जी प्रज्ञा आहे, ती दुःख ऍक्सेप्ट करते. सब्बे संखारा दुःखाती. आणि हे ऍक्सेप्ट केल्यानं, हे स्वीकार केल्यानं आपल्या मनावरचं ओझ कमी होतं. कमी होतं म्हणजे आपण संवेदनहीन बनतो असा त्याचा अर्थ नाही. आपण आपण चित्ताच्या अधीन जात नाही. चित्त म्हणजे इमोशन्स आहेत, भावना आहेत. आणि चित्त जर जागृत नसेल तर ते भावनांच्या आहारी जातं. भावनांच्या आहारी जाणं म्हणजे काय? सत्य न स्वीकारणं आहे. म्हणजे दुःख झालं आणि हे असं चाललंय, अरे बापरे आता कसं होणार. आणि आपण घाबरतो, भय निर्माण होतं, भय, भीती. आणि सतीनं भीती कमी होते, कारण सती सत्य पाहते. सत्य पाहते, जसं आहे तसं पाहते, यथाभूत ज्ञानदर्शन, जसं घडतंय तसं पाहते आणि ते स्वीकार करते. नको नको म्हणत नाही. हे नको आणि ते पाहिजे, हे जे चित्ताचं लोभ आणि द्वेष, पाहिजे नको पाहिजे नको, हे जे हेलकावे चाललेले असतात, हे सतीमुळं कमी होतात. त्याच्यामुळे चित्त स्थिर होऊ शकतं. आणि दुःख तर दुःखच आहे, परंतु त्याच्यामध्ये सहनशीलता येते. खंती ही एक बुद्धाची आणखीन एक महत्वाची शिकवण आहे. खंती परमं तपोतितिक्षा. सगळ्यात मोठी जी साधना आहे, ती साधना म्हणजे खंती आहे, सहनशीलता आहे. सहनशीलता म्हणजे संवेदनशीलता नाही. सहनशीलता म्हणजे दुःखाला दुःखाच्या जागेवर पाहून चित्त विचलित होऊ न देण्याची ही एक जी साधना आहे, ती सती साधना आहे, ती जागृतीची साधना आहे. याचा शोध बुद्धांना लागलेला आहे. जे लोक बुद्धाच्या मार्गावर आहेत, बुद्ध धम्माच्या मार्गावर आहेत, जे लोक बौद्ध आहेत, त्यांनी ही आजची जी परिस्थिती आहे ही एक आपल्या साधनेसाठी, बुद्ध धम्म नव्यानं समजून घेण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून त्याच्याकडे पाहावं. एक संधी आहे धम्म शिकण्याची, सत्य शिकण्याची, सत्य जाणण्याची. आणि सत्य केव्हा जाणलं जातं? जेव्हा आपण जागे होतो तेव्हा. सत्याकडं पाहिलं तर सत्य जाणवतं, आणि सत्याकडं आपण पाठ केली, सत्य नको म्हटलं तर सत्य कळत नाही. तसं दुःख हे सत्य आहे ना, आर्य सत्य. आपण आता परत पाहतोय. आपण आता तर प्रॅक्टिकली पाहतोय. आता आपली प्रॅक्टिस चालू आहे. आता आपण थेरी बोलत नाही आहोत, माहिती बोलत नाही आहोत, परियक्ती बोलत नाही आहोत. आपण पटीपत्ती बोलतो आहोत, पटीपत्ती पाहतो आहोत, पटीपत्ती अनुभवतो आहोत. पटीपत्ती म्हणजे मार्ग, अनुभव. परियक्ती म्हणजे थेरी, इन्फॉर्मेशन. थेरी आवश्यकच आहे, परंतु प्रॅक्टिस महत्वाची आहे. आणि प्रॅक्टिस ही वर्तमानात चालते, आत्ता चालते. आत्ता काय घडतंय, आत्ता काय चाललंय, त्याच्यात माझं मन कसं त्याला रिस्पॉन्ड करतं, कसा त्याला प्रतिसाद देतं किंवा प्रतिक्रिया देतं, ही वर्तमानात चालणारी गोष्ट आहे, आत्ता चालू आहे. तर जेव्हा आपण हे कोविड आणि कोरोनाच्या संबंधात विचार करतो, तर अशा पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे. आणि मला सांगावंसं वाटतं थोडंसं, आता मी पण एक प्रकारे जणू काही जाहिरातच करतो त्या गोष्टीची, की फोन आल्यानंतर जे सांगितलं जातं
त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ती सिरियस बाब आहे. का सिरियस बाब आहे? तर त्याचा संबंध आपल्या जगण्या मरण्याशी आहे, जगाच्या जगण्या मरण्याशी आहे. त्यामुळे डोंट टेक इट लाईटली. आपण ते सहज लाईटली घेणार नाही, सहज घेणार नाही. सिरियस मॅटर आहे. तर सिरियस मॅटर आहे म्हणून घाबरून जाण्याचं पण कारण नाही. त्याच्यावर मात कशी करायची हेही आपल्याला शिकलं पाहिजे. त्याच्यावर आता प्रॅक्टिकली मात कशी करायची त्याच्यावर सरकार आपल्याला सांगतंय. त्याच्यावर आपल्याला वैज्ञानिक आपल्याला सांगतात, मेडिकल सायन्स सांगतंय, सायकॅट्रिस्ट सांगतात, अनेक लोक सांगतात की याच्यावर मात कशी करायची. आणि बुद्ध धम्म देखील आपल्याला सांगतो की याच्यावर मात कशी करायची. कदाचित बुद्धांच्या काळात हा शब्द कोरोना, कोविड हा शब्द बुद्धांच्या काळात नसेल, त्यांच्या काळात वेगळ्या समस्या असतील, परंतु दुःख होतं. तेव्हाही होतं, बुद्धांच्या आधी दुःख होतं. आपणही अनेक दुःख भोगलेली आहेत. आजही दुःख आहे, मागेही दुःख भोगलेले आहेत. आपल्या दृष्टीनं ज्याला बाबासाहेबांनी नरक यातना म्हटलेलं आहे, त्या अस्पृश्यांच्या नरक यातना आपल्या पूर्वजांनी भोगलेल्या आहेत. आजही आपल्यातले काही लोक भोगतात, इतर लोकही भोगतात. तसं जीवन हे दुःख आहेच आहे, परंतु हा एक दुःखाचा समाज निर्मित किंवा तथाकथित धर्मनिर्मित हा एक विषय आहे, अस्पृश्यता. तर हे जे दुःख आहे, हा जो दुःखाचा प्रकार आपल्या पूर्वजांनी भोगला, आजही काही लोक भोगतायत. न शिवणं, अस्पृश्य म्हणजे स्पर्श न करणं, स्पर्श न करावा अशी जात, असा वर्ग, अशा जाती स्पर्श करू नये. तर त्यांच्या यातना काय होत्या, त्यांचं दुःख काय होतं, त्यांच्या संस्कारांचं दुःख काय होतं, याची आपल्या इतकी जगाला कोणाला माहिती नाही. याची जाणीव बाबासाहेबांनी आपल्याला करून दिली. तोही एक दुःखाचा प्रकार, आणि आजचा हा दुःखाचा प्रकार दुःखच आहे. बुद्धाच्या काळात कशा प्रकारचं दुःख होतं, प्रत्यक्ष बुद्धांना जे कोणतं दुःख होतं ते राजहंसाच्या कथेतून किंवा रोहिणी नदीच्या पाण्यावरून उद्भवलेल्या युद्धाच्या प्रसंगातून, अनेक ऐतिहासिक गोष्टीतून आपण वाचतो. त्यांचं दुःख काय होतं हे सगळंच्या सगळं खरं म्हणजे माहिती नाही आपल्याला, आपल्यापर्यंत सगळा इतिहास आला नाही. त्यांना काय काय दुःख होतं की त्यांना गृहत्याग करावा लागला आणि दुःख मुक्तीचा शोध घ्यावा लागला. याचा अर्थ त्या दुःखाचं स्वरूप जे आहे ते अतिशय गंभीर आणि प्रचंड मोठं असलं पाहिजे, जे आपल्यापर्यंत येऊ शकलं नाही. आणि खरं म्हणजे ते स्वरूप येणं शक्य नाही. जसं आपण म्हणतो की अस्पृश्यांच्या नरक यातना दुःख काय होतं ते आपल्यापर्यंत येणं आपल्या दृष्टीने थोडस शक्य आहे, पण तरी पण आता ते 100% सत्य शक्य राहिलं नाही. कारण आपल्याला आता शिवाशिवीचं दुःख नाही, अस्पृश्यतेचं दुःख नाही. आपल्याला त्याच्यातून बाहेर काढलं. आता आपण बाहेर आलो.
पुढच्या पिढ्यांना तर कदाचित ते अस्पृश्यता ही कल्पनाही वाटू शकते. आणि आजही काही लोक म्हणतात की काय घेऊन बसले जुन्या गोष्टी, त्यात खपला काढताय तुम्ही, जुन्या गोष्टी सांगताय. पण ते थोडं काय म्हणतात, अनुभवणं तर शक्य नाही तसंच्या तसं, परंतु थोडस समानुभूतीनं थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की काय असू शकतं. त्याची जाणीव, त्याची प्रचंड जाणीव, त्याची गंभीर जाणीव, विस्तृत जाणीव बाबासाहेबांनी होती. त्यांना ते दुःख असह्य होत होतं. असह्य, ते असह्य होत होतं म्हणून त्या तीव्रतेने त्याच्यातून बाहेर पडण्याची जी ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्याला धरून त्यांनी जे प्रयत्न केले त्याची फळं आपण भोगतो आहोत. आता अस्पृश्यता नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे. कालांतराने ती नाहीशी होईल, पूर्ण नाहीशी होईल. पण कधी आत्मभान आलं तर, सती आली तर, जागृती आली तर, म्हणून बाबासाहेबांनी जागृतीचा अग्नी तेवत ठेवा हा जो संदेश आहे तो या संदर्भातला आहे. खरा म्हणजे की जागं व्हा, कसं जगतो आपण, काय चाललंय. बुद्धांनी लोकांना जागृत केलं म्हणून लोक दुःखमुक्त झाले. बाबासाहेबांनी जनतेला जागृत केलं, लोक अस्पृश्यतेच्या जोखडातून, नरक यातनेतून मुक्त झाले, मुक्त होतील. मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुक्ती कोण पथे, कोणत्या मार्गाने मुक्ती, हे बाबासाहेबांनी जे सांगितलं 1936 31 मे, मुक्ती कोण पथे, धर्मांतर का, त्याचा शेवट काय केलाय, बुद्धाच्या महापरिनिर्वाण सूत्राच्या संदेशानं सुरुवात केलेला आहे. स्वयंप्रकाशित व्हा, आपल्या बुद्धीला शरण जा, आपल्या स्वतःच्या अनुभवांना शरण जा. हा आत्मभानाचा, सतीचा उपदेश जणू काही बाबासाहेबांनी त्या 31 मे 36च्या भाषणात केलाय. आणि त्या जागृतीच्या ताकदीवर त्यांनी लोकांना अस्पृश्यतेच्या जोखडातून मुक्त केलेला आहे. त्या जागृतीनं जणू काही त्यांच्याकडून अनेक विषयांचा अभ्यास करून घेतलेला आहे. अनेक क्षेत्र त्यांनी अशी पादाक्रांत केलेली आहेत, व्यापलेली आहे. कोणतंही असं क्षेत्र नाही की जणू त्यांनी ते व्यापलेलं नाही. त्यांनी ज्या शास्त्रांचा अभ्यास केला, समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, न्यायशास्त्र असेल, घटनाशास्त्र असेल, धर्मशास्त्र असेल, कोणत्या विषयांचा अभ्यास त्यांनी केला नाही. तर ही जी ऊर्जा आहे, मुक्त झालेली ऊर्जा आहे, ही ऊर्जा जणू काही ती त्या कामी लागली आणि त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यातून त्यांनी हा प्रश्न सोडवलेला आहे, अस्पृश्यतेचा प्रश्न. त्यामुळे ती गोष्ट आपण आणि पुढच्या पिढ्यांनी लाईटली घेऊ नये. जसं कोरोनाचा फोन आला की आपण जी लाईटली घेतो की काय आता तेच परत, त्याचं गांभीर्य नष्ट होतं. तसं काही लोकांना, आपले आणि दुसऱ्याच्या अशा अर्थानं नाही, आपण ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजातल्या लोकांना ही गोष्ट ह्या कोरोनासारखीच लाईटली घेण्याची एक सवय झालेली आहे. ती गंभीर बाब आहे, ही या कोरोनाच्या निमित्तानं मला आता लक्षात येऊ लागलेली आहे. आणि हे आता
बोलता बोलता माझ्यात हे विचार येत आहेत. आज हे बोलेल मला माहिती नव्हतं. तर सती, जागृती, आत्मभान, जीवनाचं भान, अप्रमाद ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. हा केवळ साधनेचा विषय नाही, जीवन पाहण्याचा विषय आहे. वर्तमानातलं जीवन पाहण्याचा विषय आहे. इतिहासानं वर्तमानावर काय परिणाम केलेला आहे, म्हणजे भूतकाळानं वर्तमानावर काय परिणाम केलेला आहे, ती पाहण्याची गोष्ट आहे. ही जागृतीपूर्वक सतीनं पाहण्याची गोष्ट आहे. आणि ही सती म्हणजे काय, आत्मभान म्हणजे काय, जीवनाचं भान म्हणजे काय, याचा अभ्यास आपण जणू काय करत आहोत. तर आत्मभान, स्वतःचं भान म्हणजे आपल्या चित्ताचं भान. कारण चित्त हाच मुख्य प्रश्न आहे. चित्त जे हेलकावं घेतं, जे कंप पावतो, ज्याच्यातून सुख दुःख निर्माण होतात, ते चित्त हाच महत्वाचा विषय आहे. आणि हे चित्त शरीरामध्ये आहे. त्याचे परिणाम सुख दुःख शरीराच्या पातळीवर होतात. त्याचं इंटरप्रिटेशन, विश्लेषण मनाच्या पातळीवर होतं, मनोधर्मांच्या पातळीवर होतं. चित्ताच्या पाहिजे नकोच्या, लोभ द्वेषाच्या प्रवृत्तीमुळं, म्हणजे तृष्णेमुळं आपली इंद्रिय जी सतत काही ना काही उपादान गोळा करण्याचा जे प्रयत्न करतात, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे मनाच्या माध्यमातून, मनोविज्ञानाच्या माध्यमातून 6 इंद्रिय जगाशी कनेक्ट असतात. आणि हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको, ते नको, हे जे शेकडो, हजारो, लाखो विषयांमध्ये जे चित्त मनाच्या द्वारे भरकटतं आणि कंपित पावतं, कंप पावतो, विचलित होतं, त्याचा सुख दुःख हा परिणाम आहे. विशेषतः दुःख हा परिणाम आहे. आणि ते आपल्याला नको असतं. पण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, हे बुद्धांनी सांगितलेल्या सतीच्या शिकवणीच्या आधारे आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. तर प्रॅक्टिकल साधनेकडे आता वळण्याची वेळ आहे. शरीराच्या संपर्कात कसं यायचं, जेणेकरून आपल्याला चित्ताच्या संपर्कात जाता येईल, जिथे प्रश्न आहे, जिथं दुःखाचा, सुख दुःखाचा प्रश्न आहे, विचलनाचा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी चित्ताच्या संपर्कात जाण्यासाठी आपल्याला कायेच्या संपर्कात यावं लागतं. त्या कायेच्या संपर्कात कसं यायचं हे आपण पहिल्या सत्रापासून पाहत आहोत. त्याचा जो मुख्य मार्ग आहे, मुख्य माध्यम आहे, उपाय आहे, तो आहे जे आपलं शरीर, आपली काया, जे श्वास घेतं, श्वास सोडतं, नैसर्गिकपणे श्वास घेतं, नैसर्गिकपणे श्वास सोडतं, हा जो श्वासोच्छ्वास चालू आहे, याला आपण बुद्धांनी आनापानसती म्हटले असं पाहतो. की आपली काया आन करते, म्हणजे श्वास आत घेते नैसर्गिकपणे, आपली काया नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडते. हे माध्यम आहे, हे माध्यम आहे. आणि माध्यम कशासाठी असतं? माध्यम हे कुठेतरी जाण्यासाठी असतं, कुठेतरी पोहोचण्यासाठी असतं. तसा हा जणू काय एक मार्ग आहे. बुद्धानं धम्मालाही मार्ग म्हटलंय. हा मार्ग आहे. मार्ग हा कुठेतरी जाण्यासाठी असतो, ध्येयापर्यंत जाण्यासाठी असतो. तसं या मनापर्यंत, चित्तापर्यंत पोहोचण्यासाठी, शरीरापर्यंत पोहोचण्यासाठी
अंतरंगामध्ये पोहोचण्यासाठी, जीवनामध्ये पोहोचण्यासाठी सुरुवातीचा जो एंट्री पॉइंट आहे, मार्गाचा जो एंट्री पॉइंट आहे, तो श्वास आहे. आन आणि अपान आहे. आन म्हणजे शरीर जेव्हा श्वास आत घेतं त्याला आन म्हणतात. शरीर जेव्हा श्वास सोडतं त्याला अपान म्हणतात. कसं घेतं श्वास शरीर? आपण सर्वजण श्वास घेत आहोत. कसं घेतो? आपणही पाहायचं आहे की शरीर कशा पद्धतीने श्वास आत घेतं. पद्धतीने म्हणण्यापेक्षा कशा प्रकारे, काय घडतं? पोटामध्ये नाभीच्या पाठीमागे श्वास पटल नावाचा जो पडदा आहे, ज्याला डायफ्रॅम म्हटलं जातं, तो डायफ्रॅम आकुंचन प्रसरण पावतो, अपडाऊन होतो, वर खाली होतो. छातीशीच आपला हा श्वास पटल डायफ्रॅम जोडलेला आहे, असं परवा मला डॉक्टर रन्नौर यांनी लक्षात आणून दिलं. एक नवीन जाणीव मला त्याच्यातून झाली. आपला जो छातीचा पिंजरा आहे, पाठ आणि छाती, जो छातीचा पिंजरा आहे, याच्याशी तो डायफ्रॅम, तो श्वास पटल जोडलेला आहे. आणि शरीर या भागाच्या आधारे श्वास आत घेतं, म्हणजे आन करतं, आणि अपान करतं. शरीर आपला हा भाग श्वास आत घेतो, बाहेर सोडतो. आपली काया आन करते, अपान करते आणि नैसर्गिकपणे करते. आपल्याला श्वास मुद्दाम घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकता नाही. श्वास नैसर्गिक आहे. संपूर्ण अस्तित्वच नैसर्गिकपणे चाललेला आहे. त्यातला हा श्वास जो आहे, जे शरीर घेतं, हा नैसर्गिकपणे आपोआप चालू आहे, चालतोय. श्वास मुद्दाम घेण्याची आवश्यकता नाही, मुद्दाम सोडण्याची आवश्यकता नाही. आपली काया, आपलं शरीर पोटाच्या माध्यमातून श्वास पटलाच्या आधारे, या छातीच्या पिंजऱ्याच्या आधारे आपोआप श्वास आत घेतं, आपोआप श्वास बाहेर सोडतं. आपण श्वास घेत नाही. याला आपण अनात्म म्हणतो. मी नाही, आपण नाही. नैसर्गिक, याच्यात नैसर्गिकता दर्शवली जाते. नैसर्गिकता, अनात्म म्हणजे नैसर्गिकता. अनात्म काया आन, अनात्म काया अपान. आपली काया नैसर्गिकपणे श्वास घेते, सोडते. काय होतं इथं? या श्वासोच्छ्वासाच्या किंवा अनापानच्या निमित्तानं आपल्याला शरीराची जाणीव होते, कायेची जाणीव होते. कायेची जाणीव मुद्दाम करून घेण्याची आवश्यकता नाही. आधी श्वासाची आपल्याला व्यवस्थित जाणीव झाली पाहिजे. ज्या क्षणी श्वास शरीर आत घेतं तेव्हा हे पाहायचं आहे की शरीर, आपली काया श्वास आत घेत आहे. जेव्हा शरीर श्वास बाहेर सोडतं तेव्हा हे पाहायचं आहे की शरीर
आपली काया श्वास बाहेर सोडित आहे. हे अनात्म अनापान आहे. नैसर्गिक श्वास, थोडक्यात नैसर्गिक श्वास. शब्दांमध्ये जास्त अडकून पडण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपण अनात्म अनापान म्हणतो तेव्हा त्याचा सोपा अर्थ नैसर्गिक श्वास. जेव्हा आपण अनात्म काया अनापान म्हणतो तेव्हा त्याचा सोपा अर्थ असा आहे की हे शरीर श्वास घेत आहे, शरीर श्वास सोडित आहे, नैसर्गिकपणे घेत आहे, नैसर्गिकपणे सोडित आहे, आणि हे आपण पाहत आहोत. याची सती ठेवत आहोत, याचं भान ठेवत आहोत. या निमित्तानं आपण कायेच्या संपर्कात येतो. आता इथे हे सोपं काम आहे, परंतु आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, हे सोपं काम आपल्याला करणं कठीण करून टाकतं. त्याचं कारण चित्त विचलित आहे, चित्त डिस्टर्ब आहे. परंतु हे पाहता पाहता, त्याचं भान येता येता ते चित्त थोडस शांत होतं. मनातले विचार थोडेसे संयमित होतात आणि आपण आपल्या संपर्कात येतो, जीवनाच्या संपर्कात येतो. तर ही सती आहे, ही जागृती आहे, हे आत्मभान आहे. पण याच्यात अडकून पडायचं नाही. हे अजून एक फार महत्वाची गोष्ट आहे. याच्यात अडकून पडायचं नाही, म्हणून याच्यात ध्यान नाही करत आपण, हे लक्षात घ्या. जे लोक ध्यानामध्ये गेलेत त्यांना मी थोडीशी जाणीव करून देतो की जागृती आणि ध्यान ह्याच्यामध्ये हाच फरक आहे. सती आणि ध्यान याच्यामध्ये हाच फरक आहे. ध्यानामध्ये आपण त्या गोष्टीला धरून ठेवतो आणि त्याच्यामध्ये अडकून जातो. नाही, आत्मभान जागृती जी आहे, ही जागृती हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण अस्तित्व विसरत नाही, लक्षात घ्या. अस्तित्वाचं भान ठेवतो आहोत, अस्तित्वाची जागृती ठेवतो आहोत, सती ठेवतो आहोत. ध्यानामध्ये आपण तिथे अडकून जातो, आपण त्याला धरून ठेवतो. धारणा आहे, ते ध्यान धारणा म्हणतात, त्याला धरून ठेवतो आणि अस्तित्व विसरतो. आपल्याला अस्तित्व विसरायचं नाही, आपल्याला अस्तित्वाचं भान ठेवायचं आहे, जागृती ठेवायची आहे. आणि ती जागृती ठेवता ठेवता आपलं मन हे स्थिर आणि शांत होत जातं, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि समजा लगेच ते शांत झालं नाही तरी गडबडून जाण्याची आवश्यकता नाही. हळूहळू त्याला तो अभ्यास करू द्यायचा आहे, हळूहळू त्याला त्याचा सराव करू द्यायचा आहे, प्रॅक्टिस करू द्यायची आहे. आणि मग आपल्याला त्याचा परिणाम दिसणार आहे. आणि याचा परिणाम काय दिसणार आहे? याचा परिणाम आपण परिस्थिती जशी आहे तशी पाहण्याचा आपण एक आपली मानसिकता तयार होते. कारण मन जागृत होतं आणि ते सत्य पाहतं. सत्य पाहण्याची एक मानसिकता तयार होते. आणि या सत्यामध्ये दुःखासारख्या ज्या गोष्टी समोर येतात, विचलित करणाऱ्या ज्या गोष्टी समोर येतात, अनुभवाला येतात, त्याच्यावर मात कशी करायची ही आपल्याला सती साधना शिकवते, जागृतीची साधना शिकवते. आणि म्हणून आपण सती साधनेला महत्व देत आहोत. मला ही गोष्ट सांगायची आहे की कदाचित बुद्धांचा जो मध्यम मार्ग आहे, तो मध्यम मार्ग हा जागृतीचा मार्ग आहे, सतीचा मार्ग आहे, अस्तित्व जाणण्याचा मार्ग आहे, यथाभूत ज्ञान दर्शनाचा मार्ग आहे. त्याच्यातून दुःखाचं सत्य पाहण्याचा मार्ग आहे, त्या दुःखाचं कारण पाहण्याचा मार्ग आहे. त्या कारणाच्या आधारे दुःखाचं निवारण करण्याचा म्हणजे निब्बाण प्राप्त करण्याचा, दुःखमुक्ती प्राप्त करण्याचा हा मार्ग आहे. आणि मार्ग जाणण्याचा हा मार्ग आहे, ही पद्धत आहे. किंवा ही नैसर्गिक निसर्गानं माणसाला दिलेली एक देणगी आहे, जागृती, सती. त्या सतीचा बुद्धांना जणू काही शोध लागला आणि त्यांनी जगाला हे सांगितलं की दुःखातून मुक्त व्हायचं असेल,
निब्बाणामध्ये यायचं असेल, चित्त शुद्ध करायचं असेल, चित्ताचा कंप कमी करायचा असेल, निब्बाणाला बुद्धांनी त्या अवस्थेला एका गाथेच्या द्वारे सांगितलेलं आहे की फुट्ठस्स लोक धम्मेही चित्तं यस्सन कंपती असोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. की मंगल, कल्याण कशात आहे? कल्याण हे चित्तामध्ये जे धर्म आहेत, लोकधर्म म्हटलंय त्याला, चित्ताचं जे विचलन आहे, हे विचलन या लोकधर्मांमुळे, म्हणजे लोक म्हणजे पीपल अशा अर्थानं नाही, लोक म्हणजे मनोवस्था. लोक म्हणजे मनोवस्था. मनोवस्थेला पालीमध्ये लोक असा शब्द वापरलेला आहे. लोक. तर लोकधर्म म्हणजे मनाचे धर्म, मनोधर्म, चित्त धर्म, मनोधर्म, लोकधर्म. ते ह्या लोकधर्मामध्ये जे आठ गोष्टी घडतात, म्हणजे ऍक्च्युली 4च गोष्टी आहेत, पण त्याच्या 4 जोड्या आहेत. 8 गोष्टी घडतात. लाभ, हानी. लाभामुळे आपल्याला सुख मिळतं आणि हानीमुळे दुःख होतं. यशामुळे सुख मिळतं, अपयशामुळे दुःख होतं. स्तुती केल्यानं आपल्याला सुख मिळतं, आपल्याला म्हणजे चित्ताला. स्तुती केल्यामुळे चित्ताला सुख मिळतं, निंदा केल्याने चित्ताला दुःख होतं. सुख मिळालं, इंद्रिय सुख मिळालं की चित्ताला सुख मिळतं, सुखदायक वाटतं, आनंद होतो त्याला. आणि इंद्रिय सुख नाही मिळालं म्हणजे दुःख झालं की चित्ताला दुःख होतं. यश, अपयश, निंदा, स्तुती, सुख, दुःख, लाभ, हानी या गोष्टी घडल्या, हे 8 लोक स्वभाव चित्तामध्ये उदय पावले की चित्त कंप पावतं. आणि असं म्हटलेलं आहे, बुद्धांनी या गाथेतून असं सांगितलेलं आहे की ज्याचं चित्त या लोकधर्मांमुळे कंप पावत नाही, त्याच्यात त्याचं कल्याण आहे. ती निब्बाणाची अवस्था आहे, ती अकंप अवस्था आहे. चित्तं यस्य न कंपती. ती कंप न पावणारी जी चित्ताची अवस्था आहे, ज्याच्यासाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो, प्राणी मात्र धडपडत असतो, त्याला तो सुख म्हणतो. सुख म्हणजे मन स्थिर पाहिजे, मन शांत पाहिजे, शांत झोप आली पाहिजे. सुखम सेती, सुखम सेती. मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, याच्यासाठी सगळी धडपड चाललेली असते. ती धडपड कधी फलद्रूप होते, कधी यशस्वी होते, कधी त्याला यश मिळतं, जेव्हा आपण आपल्या चित्ताला जागृतीच्या आधारे, सतीच्या आधारे शांत करतो, कंपरहित करतो, अकंप करतो, तेव्हा ते शक्य होतं. तेव्हा या कोरोनाच्या आणि या कोविडच्या काळामध्ये ज्या जगामध्ये जे काही दुःख भरलं जात आहे, नव्यानं हे अनुभव घेत आहेत लोक, आणि भयामध्ये काही लोक जगतायत. त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी लोकांना आपण ही साधना आधी शिकून घेतली पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे, स्वतःच भयमुक्त राहिलं पाहिजे. आणि लोकांना भयमुक्त होण्यासाठी आपण अनुभवाच्या आधारे काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत, शेअर केल्या पाहिजेत. ही शिकवायची गोष्ट नाही, अनुभव शेअर करण्याची गोष्ट आहे. हे नुसतं तत्वज्ञान नाही, ही नुसती परियत्ती नाही, ही पटिपत्ती आहे, हा मार्ग आहे. मला वाटतं ह्याच्या निमित्तानं आज आपण बरंच काही पाहिलेलं आहे. सुनंदा साळवेंना मी असं म्हटलं होतं की त्यांना जर 2 शब्द या परिस्थितीत त्याही प्रॅक्टिस करतात असं त्यांनी मला सांगितलं. त्यांना त्यांच्यात जर ती तो त्राण असेल किंवा इच्छा असेल तर त्यांनी 2 शब्द बोलावेत.
आणि त्यांना तशी नसेल, कदाचित त्यांना त्या गोळ्यांमुळे झोप पण येते. जर त्या झोपी गेलेल्या असतील तर नाही बोलणार, आणि त्यांना इच्छा असेल तर त्यांनी बोलावं. काय बोलायचं असेल तर बोलू शकता. हा हा सर्वांना जय भीम. आवाज येतोय? माईक जवळ धरा, माईक जवळ. आवाज येतोय? हा येतोय येतोय ना? हो, येतो 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 येतो. या आजारामध्ये माझ्या फॅमिलीने मला खूप सहकार्य केले. माझी मुलगी आणि माझे मिस्टर त्यांनी मला वारंवार प्रेरणा दिली, आणि त्याच्यामुळं मी या आजाराला न घाबरता त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. एवढंच मला म्हणायचं आहे या ठिकाणी. जय भीम. साधू 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 साधू. सगळेजण तुमच्यासाठी शुभेच्छा देत आहेत की तुम्ही लवकर बऱ्या व्हा. धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. आनंद सर. हा धन्यवाद, थँक्यू. सर जय भीम. आनंद सर. हो बोला. सर थांबूया आपण. हा, समारोप करूयात. तुम्हाला 2 शब्द सांगायचे असतील तर सांगू शकता. आजचं सत्र आपलं विशेष सत्र होतं. अगदी अगदी अगदी. मी पण ते अतिशय शांतपणे असं सत्र. आवाज येत नाही सर, आवाज. हा हा येतोय सर आवाज. येतोय आवाज. हो येतोय आता आवाज. आवाज सर, आवाज. हा येतोय का आवाज? येतोय आता येते. हा बोला बोला. माझे माईक जवळ धरा सर. हा 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 आता येतोय. हा आता येतो, बोला. माझे गुरु येतो, आता येतो सर. दोरजी दामदूर म्हणून तिबेट हाऊसचे ते डायरेक्टर आहेत, आणि बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा मी त्यांच्याकडे. आवाज आवाज. हा येतोय ना? हा हा येतोय का आवाज? हो हो येतोय. त्यांनी एक वाक्य ऐकवलं होतं, त्यांचा एक अनुभव त्यांनी मला ऐकवला होता की तुमच्या आयुष्यामध्ये दुःख नसेल तर तुम्हाला धम्माची काही आवश्यकता नाही. जर तुमच्या आयुष्यामध्ये संकट नसतील तर तुम्हाला धम्माची काही आवश्यकता नाही. परंतु प्रत्येकाला मात्र नेमक्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये संकटांना समोर जावं लागतं. ते संकट कोणत्याही प्रकारचं असू शकतं, एक आजाराचं पण असू शकतं. आणि अशा संकटांमध्ये स्थिर कसं राहावं, अशा संकटांमध्ये जागृत कसं राहावं, सतीमध्ये कसं राहावं, हे आज कमलवीर यांच्याकडनं समजलं. त्याविषयी अधिक स्पष्टता आली, अधिक जाणीव आली. सुनंदा साळवेताईंना या आजारामध्ये स्थिरता लाभो आणि त्या आजारात त्या लवकरात लवकर बाहेर पडू अशी आपण त्यांना सदिच्छा देऊया, शुभेच्छा देऊया. आणि त्यांना सांगू इच्छितो की हा आजार तेवढा गंभीर नाहीये तेव्हा त्याच्याविषयी त्यांनी जास्त विचार करू नये किंवा टेन्शन घेऊ नये. जास्तीत जास्त झोप काढावी, जास्त विचार करू नये. घरगुती विचार असतील. आता या क्षणाला त्यांना आराम, 14 दिवस काहीही काम धाम न करता शांतपणे आराम करायची संधी मिळाली तर त्या संधीचा त्यांनी वापर करावा. शांतपणे त्यांनी झोपावं, भरपूर जेवण करावं आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन त्यांनी घेऊ नये. ह्या आजारात त्या बाहेर पडतीलच. तर अशी आपण त्यांना खात्री देऊया आणि त्यांना सदिच्छा देऊया. आणि आजचं सेशन आपण हे संपवूया.
मी सर्वांना जय भीम करतो आणि ही मीटिंग एंड करतो. धन्यवाद. That will soon, मॅडम, आणि काळजी घ्या. ओके, जय भीम. हॅलो मॅडम, काळजी घ्या आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. या आजारातून बरं होण्यास लवकर बरं होतं. धन्यवाद. धन्यवाद.